ऋणानुबंध टॅलेंट सर्च आजची ही प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला, मोर कसा नाचतो? बऱ्याच मुलांनी इथं झुमझुम लिहिलेलं आहे, चुकीचं आहे। थुई थुई नाचे अंगणात मोर एक बालकविता बालगीत आहे। याचं खरं उत्तर आहे थुई थुई। मोर कसा नाचतो? थुई थुई हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील शब्दात, आता इथं शब्द जोडून आलेले आहेत, आपल्याला फक्त ई अक्षर मोजायचं आहे किती वेळ आलेला आहे। त्या अक्षराच्या खाली ईच्या खाली जर आपण रेघ मारली, ई ई ई ई ई असं 5 वेळा आलेलं आहे। पर्याय क्रमांक 4 2चा असणार आहे। चौकटीत योग्य अक्षर निवडा, एक अक्षर निवडायचं आहे। समई पपई दोन्ही पण चित्र ओळखीचे आहेत मुलांच्या। पर्याय क्रमांक 3 दीर्घ ई निवडायचे आहे निवडत असताना। त्यानंतर चौथा प्रश्न आहे तो हा ट्रॉफीचा प्रश्न म्हणता येईल, कारण पेपर काढणाऱ्यांनी काय केलेलं आहे, मुलांची योग्य ओळखण्याची क्षमता। पर्याय बघा, ख कुठं दिसतं का? ख खेळणी देताना चौकटीमध्ये हे अक्षर दिले असले तरी सुद्धा खेळणी हा शब्द तयार होतो हे माहीत असून सुद्धा मुलं गोंधळून जाऊन थोडंसं प्रेशराईज करतील। हे प्रेशराईज न होता जे आहे ते योग्य निवड करणं ही गरज होती। खेळणी याचं उत्तर येणार आहे। शब्दसाखळी पूर्ण कर हा सुद्धा ट्रॉफीचा प्रश्न म्हणता येईल। एडका कासव वजन, ट्रॉफीचा असा की न ने सुरू होणारे शब्द जो आहे तो घ्यायचा आहे, नाक निवडायचं नाही, निवारा नाही। इथं बघा, एडका एडका काने सुरू झालेला आहे, व ने सुरू होणारा, तसं न ने सुरू होणाराच घ्यायचा। पर्याय क्रमांक 3 नमन याची निवड करायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3। त्याच्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी फळभाजी कोणती? फळभाजी विचारलं आहे, फळभाजी वांगे हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर खालीलपैकी कणीस कोणते? परिचित आहे मुलांना, त्यामुळे मुलं निवडू शकतात पर्याय क्रमांक 4। 8वा प्रश्न सैनिक आहे, निवडू शकतात पाहुणा शब्द ओळखा। आता यामध्ये मुलांनी 3 शब्दांची जोडी, 3 शब्द एकत्रित करायचे आहेत, त्यांचा एक गट बनवायचा आहे। मांजर कुत्रा गाय सिंह। मांजर पाळतो, कुत्रा पाळतो आपण, गाय पाळतो, सिंह पाळत नाही, सिंह हा जंगली प्राणी झाला। पाळीव प्राण्यांचा एक गट केला म्हणजे इथं पाहुणा कोण आला तर सिंह आला। कोण आला पाहुणा? सिंह हा पाहुणा आहे याच्यामध्ये। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे 10वा, छावा कोणाचा? पिलूदर्शक शब्द सिंहाचा छावा हे बरोबर आहे उत्तर। पर्याय क्रमांक 2 पाठांतर मुलांचं असणं गरजेचं आहे, वाचन पाहिजे। वाघाचा बछडा, घोड्याचं शिंगरू, हत्तीचं काय? पिल्लू। तर सिंहाचा छावा इथं मुलांनी उत्तर निवडायला पाहिजे। खालीलपैकी हवेतून चालणारे वाहन कोणते? सगळ्यांना माहिती आहे पर्याय क्रमांक 4 हवेतून जाणारं। पक्ष्यांचा राजा कोण? वाचनावरती आधारित हा प्रश्न आहे। राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फूल कमळ हे मुलांना पुस्तकामध्ये आहे, पण पक्ष्यांचा राजा कोण म्हटल्यानंतर मोर हे उत्तर देऊन चालणार नाही। पक्ष्यांचा राजा गरुड आहे। पर्याय क्रमांक 2 याची निवड केली पाहिजे। 13वा प्रश्न आहे, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द। पर्यायकट पद्धतीने आहे हा प्रश्न आपण सोडवू शकतो। पक्षीला आपण फूल म्हणू शकत नाही, समानार्थी शब्द निवडायचा आहे। समान म्हणजे त्याच्यासारखाच, झाड म्हणू शकत नाही, पक्षीला मित्र म्हणू शकत नाही, तर पाखरू हे बरोबर आहे। जुनी लोक पाखरू हा शब्द वापरतात, पाखरं आली नाहीत, पाखरं कुठे दिसत नाहीत आज असं वगैरे, म्हणजे पाखरू हा पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द आहे इथं। नाता या सणाला पुढीलपैकी काय करतात? काय करतात? 4 पर्याय आहे बघा। काय करतात? मुलांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये एकमेकांना भेटतात कधी? चित्रात बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतं की ईद यावेळेला ते एकमेकाला भेटतात, ईदच्या सणाला। बैलाची पूजा आपण काय नाताला, पण नाता हा सण कोणत्या धर्माचा आहे तर नाता हा ख्रिश्चन धर्माचा आहे। या तुम्हाला माहिती आहे की
त्या सणामध्ये रंग उधळत नाहीत, तर खरं उत्तर जे आहे ते खेळणी खाऊ वाटतात. त्या धर्मामध्ये खेळणी खाऊ वाटून आनंद व्यक्त करतात. 15 आणि 16वा प्रश्न आहे, छोटासा उतार आहे. गाय हा पाळीव प्राणी आहे, ती दूध देते, तिच्या पिलाला वासरू म्हणतात व तिच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात. रिकामी जागा भरायची आहे. गाय हा टिंबटिंब प्राणी आहे. पाळीव पहिलेच वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 निवडायचं आहे. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, गायीच्या पिलाला काय म्हणतात. आपलं जर समजपूर्वक वाचन असेल, समजपूर्वक वाचन म्हणजे लक्षपूर्वक आपण जर वाचत असू, पुन्हा एकदा वाचन केलं तर तिच्या पिलाला वासरू म्हणतात. पर्याय क्रमांक 4. 17वा प्रश्न आहे, तुरट चव कशाची. मुलांना चवी माहिती आहेत, गोड, आंबट, तिखट, तुरट. यापैकी आता पर्याय पहिला बघितला तर पहिल्या पर्यायामध्ये पपई गोड असते, खाऊन माहिती आहे. आवळा कसा आहे, थोडं थांबूया. लिंबू कसं आहे, आंबट आहे. केळी कशी आहे, गोड आहे. म्हणजे पपई गोड आहे, लिंबू आंबट आहे, केळी गोड आहे. आवळा थोडाफार खाल्ला असेल नसेल, पण लक्षात घ्या की आवळा हा तुरट असतो. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2ची निवड मुलांनी केली पाहिजे. तुरट चव कशाची, आवळा. वाचन मुलांचं जर असेल तर याचं उत्तर आपल्याला त्यांना देता येतं. बऱ्याचशा प्रश्नपत्रिकामध्ये हा प्रश्न आला होता. प्रश्नपत्रिकांचा सराव मुलांचा झालेला आहे, त्यामुळं जास्तीत जास्त मुलं या 17व्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील असं वाटतंय. 18वा प्रश्न, अंकलिपीतील अ आई शिकत असताना हे चित्र आपल्याला दिसतं. आई आई ऐरण आई सगळेजण म्हणतात. ऐरण निवडताना पर्याय क्रमांक 3 निवडायलाच पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न, बादशहाने रेग कोठे मारली. धडे, कविता, वाचन, चित्रांचं निरीक्षण असेल तर किंवा पर्याय कट पद्धतीनुसार मुलांना ते चित्र दिसतं. पाठीवर मारली का रेग, वहीवर मारली का बादशहाने रेग, फळ्यावर मारली का वाळूत मारली, तर निश्चितपणे मुलं या ठिकाणी निवड करतील. पर्याय क्रमांक 4, वाळूत रेग मारली. बरोबर ना, वाळूत रेग मारली. चुकीची जोडी ओळखा. तो मासा बरोबर आहे, तो पुस्तक चूक आहे, ते पुस्तक. म्हणजे इथं बरोबर जोडी चुकीची जोडी म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. तो फळा बरोबर, तो ससा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2ची निवड. आता गणितकडे आपण जाऊया. चौकोनात कोणती संख्या येईल. अगोदरची संख्या पर्याय क्रमांक 4 याचं निवड करायची आहे, 89. त्यानंतर झाडावर 8 पोपट बसले होते, त्यापैकी 2 पोपट उडून गेले, तर झाडावर किती पोपट शिल्लक राहिले. इथं मुलांना 8मधून 2 गेले, 6 राहिले. काही मुलं पटकन सांगतील किंवा काहींना रेषा मारायची सवय असेल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यामधून 2 पोपट उडून गेले, राहिले किती. 1 2 3 4 5 6. बऱ्याचशा सरावानंतर मुलांना 8मधून 2 गेले, 6 उरले हे सांगू शकतात ना मुलं. त्यामुळं हे काय अवघड नाही. खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या, ज्याचा दशक मोठा ती मोठी. पर्याय क्रमांक 3ची निवड करायची आहे. 4 3 4. बघा दशक काय काय आहे. 4 दशक आहे, 3 दशक आहे. इथं मोठी संख्या निवड करायची आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये दशक काय आहे, 5 आहे. 51 हे बरोबर. पर्याय क्रमांक 3. 24वा प्रश्न, चौकोनामध्ये असलेल्या चिमणींची एकूण संख्या किती. चिमणींची संख्या चौकोनामध्ये, चौकोनाच्या बाहेरच्या नको आहेत आपल्याला. चिमण्याच आहेत का व्यवस्थित बघायचं, कारण का पुढचा प्रश्न असलेला आहे की पक्षी दिसतात, पण त्या पक्षामध्ये तुम्हाला नंतर ते सांगतोय. इथं चिमण्या ज्या आहेत, या चिमण्या पर्याय क्रमांक 4, 5 चिमण्या चौकोनामध्ये, चौकोनात आहेत. पुढील संख्येतील दशक स्थानचा अंक कोणता. एकक दशक मुलांना माहिती आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 ही निवड करावी लागणार आहे. वरील चौकोनातील कोणते 2 अंक घेऊन वजाबाकी केल्यास 2 अंक निवड करायचे. उत्तर 6 आलं पाहिजे. मोठ्या संख्येतून लहान संख्या. आपण पर्यायाकडेच जाऊया. चौकोनातले अंक थोडे नंतर बघूया. बघा 5 वजा 2 जर केलं, 5 वजा 2, तर याचं उत्तर काय येणार आहे, 3 येणार आहे. 7 वजा 1 6 येणार नाही याचं पहिल्याचं.
7 वजा 1, 7तून 1 गेला 6 राहिला, म्हणजे आपल्याला उत्तर 6 येतं. मग 7 आणि 1 हे चौकोनामध्ये दिलेले अंक आहेत का, तर आहेत बघा. हा 7 आहे आणि हा 1 सुद्धा आहे. तर आपल्याला पर्याय क्रमांक 2ची निवड करावी लागणार आहे उत्तर 6 येण्यासाठी. आपण 2 अंक निवडले, 7 आणि 1 हे अंक निवडलेले आहेत. नोटा पहा आणि किती रुपये, मुलं व्यवस्थित पाहू शकतात. 20 रुपये आणि हे 10 रुपये आहेत, एकूण 30 रुपये. पर्याय क्रमांक 3ची निवड करायची आहे. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी 19पेक्षा मोठी संख्या कोणती. थोडंसं निरीक्षण असणं आवश्यक आहे. 19 नंतर दशक बदलतो. इथं प्रश्न आला आहे की 19पेक्षा मोठी संख्या कोणती. 19 नंतर दशक बदलतो म्हणजे इथं 20, 2 दशक असणारी संख्या निवडावी लागणार आहे. 1 दशकची संख्या चालणार नाही. मग 2 दशकमधली पहिली संख्या कोणती आहे, तर 20च येते. छोटी संख्या कोणती मोठी, म्हणजे जवळची लगतची मोठ्या संख्या कोणती असेल तर 20 असणार आहे. त्यानंतर 21, 22, 23 अशा मोठ्या संख्या असणार आहेत. इथं आपण पर्याय क्रमांक वापरूया. हे चुकीचं आहे, कारण इथं 19पेक्षा मोठी पहिली कोण येते तर 20 येते. हे पण चुकीचं आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 3 निवडावा लागणार आहे. लक्षात आलं का बघा की 19 नंतर मोठी येणारी 20 असते, दशक बदलतो. ही जर संकल्पना मुलांच्या डोक्यात असेल तर पटकन ते पर्याय क्रमांक 3 निवडतील. 4 व 8 या अंकांपासून खालीपैकी कोणती संख्या तयार होईल. कोणती संख्यामध्ये लहान मोठी किंवा असं काही विचारलेलं दिसत नाही. 84 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 30वा आहे. प्रश्न 30वा, चढता क्रम, योग्य चढता क्रम आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे लहान मोठी होत गेली पाहिजे. तर याच्यामध्ये चढता क्रम जो आहे 9, 19, 13 हे बरोबर होईल का, नाही. 12, 4, 2 होईल का, बरोबर नाही. 19, 21, 25 हे होईल का, तर नक्कीच 19, 21, 25 हे बरोबर असणार आहे बघा. इथं मगाशी मी मुद्दाम या ठिकाणी बरोबर चिन्ह दिलं, असं वाटलं की पर्याय क्रमांक 3च बरोबर असेल, पण नाही. अगदी व्यवस्थित बघत गेलं तर आपल्याला लक्षात येईल की 19, 21 आणि 25 वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजे चढता क्रम, योग्य चढता क्रम इथं आपल्याला दिसतोय. 11, 9, 18 इथं काय क्रम आपल्याला वाढता दिसत नाही. पर्याय क्रमांक 2ची आपण या ठिकाणी निवड करायची आहे. चौकटीमध्ये पर्याय क्रमांक 2 निवड करायची आहे. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बारकाईनं मुलांनी जर बघितलं कबुतरांची चित्र किती आहेत, तर कबूतर 1, 2, 3 किती दिसतात, हे पोपट आहेत, ह्यांना बाजूला ठेवायचं. 1, 2, 3 कबूतर किती आहेत, तर कबूतर जे आहेत ती हां. तर इथं तुमच्या लक्षात असतं की पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी निवड करायची आहे. 32वा प्रश्न, बरोबर पर्याय कोणता. दशक एककवरती आधारित आहे. दशक मुलांनी व्यवस्थित बघायचा. इथं दशक जो आहे 7 आहे. बरोबर पर्याय लगेच आपल्याला मिळाला बघा. बाकीचे पर्याय जर आपण बघितले तर तुमच्या लक्षात येईल की इथं दशकासाठी पर्याय 1च बरोबर आहे. प्रश्न 33, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 3 दशक, 5 एकक, 35 पर्याय क्रमांक 1 इथं चौकटीमध्ये लिहायचं आहे. एकूण किती, पर्याय क्रमांक 1 येतोय 35, याचा निवड करायची आहे. हां, वेगळी चौकट दिलेली आहे. 35 लिहून सुद्धा पुढे पर्याय क्रमांक 1 लिहायचं आहे काळ्या चौकटीमध्ये. 34वा प्रश्न, वेगळा एकक असणारी संख्या. एकक वेगळा अतिशय महत्त्वाचं, एकक वेगळा असला पाहिजे. एककाला खाली रेग मारा, एकक जिथं आहेत. आता इथं बारकाईनं रेग मारणं शक्य होत नाही. बघा इथं दिसते पर्याय क्रमांक 3, वेगळा एकक असणारा कोण आहे, तर 6 एकक असणारी पर्याय क्रमांक 3ची संख्या 36. पर्याय 3च्या निवड आपण करायला पाहिजे. 35वा प्रश्न, चौकटीतील संख्या कोणती. कोणत्या संख्येमध्ये 5 मिळवल्यावर 8 हे उत्तर येतं. कोणती संख्या ती, तर 5. संख्या कोणती आहे, 5. तिच्यामध्ये कोणती संख्या मिळवल्यावर 8 येतं. 5 मध्ये किती, 5च्या पुढं म्हणत जाऊया आपण. ही 5 आहे, 6, 7, 8 आलं, थांबलो. म्हणजे ह्या 5 मध्ये किती मिळवलं, तर 3 मिळवलं. म्हणजे 3 अधिक 5 किंवा 5 अधिक 3
बरोबर काय येणार आहे 8 येणार आहे। याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 निवड करायचे आहे। पर्याय क्रमांक 1 3 मिळवायला पाहिजे। पुढे जाऊया। टोपलीतील 15 केळी होती, त्यातील 7 केळी खाल्ली। इथं वजाबाकी करायची आहे मुलांनी। 15तून 7 गेले 8 राहिले। ज्यांचा सारखा सराव असेल त्यांना पटकन जमेल। आणि आता मग काय करावं लागेल, एक दशक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 5 एकक 1 2 3 4 5 याच्यामधून 7 केळी, 15मधून 7 1 2 3 4 5 6 आणि 7 वजा केली म्हणजे खाल्ली, तर उरली किती उरली असं विचारलेलं आहे। तर उरली 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीनं सुद्धा आपण कच्चं काम करून हे सोडवू शकतो। दशक एकक मांडणी करून सोडवू शकतो। कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर उत्तर मात्र आपल्याला बरोबर मिळवता आलं पाहिजे, हे गरजेचं आहे। पुढे जेव्हा बरोबर जोडी ओळखा। 18 बरोबर पहिल्यांदाच मिळाली बघा। बरोबर जोडी, बरोबर हा शब्द योग्य जोडी कोणती असेल तर 18 असणार आहे। 21चं इथं वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे। वाचनसुद्धा करून बघायचं बाकीच्या पर्यायांचं। आणि लिहिलेलं आहे ते 18 लिहिले का, किंवा लिहित असताना 18 लिहिले का, 18 लिहिले का, हे सुद्धा व्यवस्थित बघायला पाहिजे। अक्षरलेखन योग्य असलेलं पर्याय क्रमांक 1 याची निवड केली आहे। 9 लाडवांपैकी 4 लाडू रामने खाल्ले, तर शिल्लक लाडू किती? मगासारखं रेषा म्हणून आपण काय करू शकतो, 4 लाडू त्यातून वजा केले तर त्याचं उत्तर मिळतं 1 2 3 4 5 6 7 8 9। विनाकारण पोटावरती आपण मोजताना चुकू शकतोय। आपण कच्चं काम जर केलं असं तर आपलं 100% उत्तर बरोबर येऊ शकतं। 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यामधून 1 2 3 4 लाडू, 1 2 3 4 5 लाडू शिल्लक राहिले। अशा पद्धतीनं आपण पर्याय क्रमांक 2 याची निवड करता येते। पर्याय क्रमांक 2 5। पुढे जाऊया। 9 रुपये म्हणजे इथं मोजायचं आहे। 5 रुपये 2 रुपये आणि 2 रुपये। पर्याय क्रमांक दिसतोय तुम्हाला 3 की 9 रुपये होण्यासाठी ही नाणी घेतलेली आहेत। खालीपैकी आकृतीबंध पूर्ण करा। क्रमवार संख्या आहे 51 52 53 54। 54 नंतर काय आहे तर 55। पुढे 56 आहे का, 57 एक आड कुठं दिलेत काय, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आपल्याला असं सोपे वाटणारे प्रश्नसुद्धा व्यवस्थित लक्षपूर्वक सोडवावे लागतील। 51 52 53 54 55। पर्याय क्रमांक 3 ची निवड। बॅट या शब्दाशी यमक जुळणारा शब्द बॅट, कॅट, फॅट, रॅट, एटी, शेवटी एटी याचा उच्चार असणार आहे। पर्याय क्रमांक 2 ची निवड 41 प्रश्नासाठी। खालीलपैकी बरोबर जोडी, आता इथं वाचन आणि पाठांतर, रंगांचं नाव स्पेलिंग त्याचं मराठीमध्ये त्याचं नाव येलो निळा, बरोबर जोडी ब्ल्यू काळा, बरोबर जोडी नाही ग्रीन हिरवा, पिंक जांभळा। अशा पद्धतीनं पर्यायकट पद्धतीनं किंवा व्यवस्थित वाचन करून आपला पर्याय क्रमांक 3 ची निवड ग्रीन हिरवा करायला पाहिजे। चित्र कशाचं आहे, अनेक चित्रांचं मुलांनी निरीक्षण केलेलं आहे, त्याला काय म्हणतात, स्पेलिंग काय। पर्याय क्रमांक 2 ची निवड। 44 मला पंख आहेत मी कोण। प्रत्येक शब्द त्याला मराठीत काय म्हणतात, व्यवस्थित वाचन केलं तर लक्षात येईल की मला पंख आहेत मी कोण। पॅरट याची निवड करायला पाहिजे। काही नाही तर क्रो वाटतो आणि पर्याय क्रमांक 2 गडबडीमध्ये करतात। पॅरट पक्षी आहे, एकच पक्षी आलेला दिसतोय, सगळ्या पक्ष्यांना पंख असतात। तर पर्याय क्रमांक 4 ची निवड। इथं जंपची कृती कोणती, जंपची कृती पहिली कृती क्लॅपची दिसते, दुसरी कृती आहे ती जंपची दिसते, तिसरी कृती आहे ती वेव करतोय तो, त्यानंतर वाईप करतोय, त्याच्यानंतर करतोय तो इथं रनिंग करतोय, रन करतोय। जंपची कृती लगेच ओळखून येते। पर्याय क्रमांक 2 ची निवड मुलांनी करायला पाहिजे। शुक्रवार म्हणजे वार आणि इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग शुक्रवार, फ्रायडे। पर्याय क्रमांक 4।
त्याच्यानंतर वेगळ्या आवाजाने सुरू होणारे आवाज. इथं बॅट बचा आवाज, सुरुवातीला बचा आवाज. पॅरोट पचा आवाज, पॅरोट पचा आवाज येतो. अक्षर कोणतं? प हा ध्वनी. बॉल ब, बलून ब, वेगळा आवाज निश्चितपणाने काय दिसतोय? पर्याय क्रमांक 2 पॅरट. पॅरट या ठिकाणी वेगळ्या आवाजाने सुरू होणारा चित्र दिसते. इथं चित्राचे नाव लिहायचं आहे झोपडी. आता मुलांना घर लिहायचं का झोपडी लिहायचं हा प्रश्न पडला होता. इंग्रजीमध्ये हट म्हणजे झोपडी, झोपडीचं चित्र आहे. कौलारू घर असतं बघा. निरीक्षण व्यवस्थित केलं लक्षात येईल. इथं गवत वापरलेलं आहे. ज्या भिंती आहेत त्या कुडाच्या भिंती दिसत आहेत. अशा पद्धतीनं ह्याचं वर्णन जर आपण लक्षात घेतलं तर झोपडी. आज बुधवार असेल तर उद्या कोणता वार? सोपा प्रश्न आहे. आज उद्या वार गुरुवार असणार आहे. गुरुवार अगदी व्यवस्थित लिहायला पाहिजे. गला पहिला उकार, रला दुसरा उकार देऊन गुरुवार हा शब्द व्यवस्थित लिहिला पाहिजे. मॅट हा शब्द वाचून लिही आहे. जसं मुलांनी आता इथं लेखन करत असताना बऱ्याच मुलांना सवय झालेली आहे. इथं लेखन करायला अडचण होते. मग लक्षात घ्या. MA मधल्या 2 रेषेमध्ये A, वरच्या 3 रेषेमध्ये T. MAT मॅट अगदी व्यवस्थित मुलांनी लिहिला पाहिजे हे अपेक्षित आहे. एकंदरीतच 50 प्रश्न आपण बघितले. ठराविक 3-4 प्रश्न ह्याच्यामध्ये बघितलं तर बाकी पेपर अतिशय सोपा होता. सराव चाचण्यांच्यामध्ये मुलांचा सराव झाल्यामुळे बरेचसे प्रश्न चुटकीसरशी मुलांनी सोडवलेले आहेत. काही प्रश्न हे वाचनावरती, काही प्रश्न हे शब्दसंग्रहावरती आधारित होते. याचा सराव हा झालाच आहे. मात्र आता पाहूया मुलांनी याच्यामध्ये प्रतिसाद कसा दिलेला